2 तारखेला शेगाव नगर परिषदचं जे मतदान होते आहे आणि तोपर्यंत जो प्रचार चाललेला आहे, आपण पाहतोय की प्रचार हळूहळू आपला चांगला वेग पकडतो आहे आणि आपण सर्वांनी निवडलेला, जे आशिषनी म्हटला तो की संजय भाऊने मला तिकीट दिलं वगैरे वगैरे. मी तुम्हाला आज खरी गोष्ट सांगतो की तिकीट संजय कुटे यांनी दिलेलं नाही. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, त्यामुळे कधी नेतेपणाचे गुण माझ्यात नाही. सर्वांशी, कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी विचार विनिमय करून त्या समीकरणामध्ये, त्या सिच्युएशनमध्ये कोण उमेदवार असला पाहिजे त्याला उमेदवारी देण्याचा सर्वांमध्ये प्रयत्न झाला. आपल्याकडे, आणि म्हणून मी सुरुवातीला सांगतो, आता सगळ्यांचे नाव घेणार नाही, परंतु आजच्या या आपल्या सभेला उपस्थित नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आशिषजी सावळे आणि त्यामध्ये संजय सुद्धा वडिलांचं नाव आहे आणि मी सुद्धा संजय आहे, त्यामुळे माझा मुलगाच आहे आणि म्हणून आज मुलासाठी बाप मत मागतोय आणि अपर्णा त्याची आई आहे. त्यामुळे आई आणि बाप त्याच्यासाठी, मुलासाठी पहिल्या वेळेस मत मागतात. स्वतःसाठी आम्ही मागितलेलं आहे, पण मुलासाठी मागतोय. आणि म्हणून ज्या प्रकारे माझ्या मुलांमध्ये मी कधी दुसऱ्याच्या मुलांमध्ये, माझ्या मुलांमध्ये कधी आयुष्यात भेदभाव केला नाही, ज्याप्रमाणे माझ्या मुलांना मी पुढे निघतोय, पुढे वाढवतोय, पुढे संस्कार टाकतोय, चांगल्या प्रकारे पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय, त्याचप्रमाणे या मतदारसंघातील जोही तरुण आहे त्याला मुलाप्रमाणे जपण्याची माझी जी मानसिकता असते आणि मुलाप्रमाणे मी त्याच्याकडे पाहतो आणि मुला आणि मुलीप्रमाणेच आम्ही दोघंही त्यांच्यावर प्रेम करत असतो आणि मुला मुलींना एक आई वडिलांचा आशीर्वाद म्हणून आम्ही त्यांच्या मागे असतो. म्हणून ती पिढी मी कधीही बिघडू देणार नाही आणि म्हणून एक चांगला उमेदवार आपण या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपले जे नगर सेवकांसाठी जे उमेदवार आहेत त्यामध्ये काही जुने आहेत, पण मॅक्सिमम उमेदवार हे नवीन आहेत, युवा आहेत, युवती आहेत आणि त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं सर्वसमावेशक पॅनल म्हटल्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या कमळाचे सगळे उमेदवार आणि आपले मित्र पक्ष शिवसेना, शिंदेसेना नाही, कोणी कोणी शिंदेसेना थोडे ओरिजिनल शिवसेना, त्याचे आपले 2 उमेदवार आपल्या सोबत आहेत, तेही आपलेच आहेत. म्हणजे मी शिवसेना आणि भाजपमध्ये तरी इथं फरक कळत नाही, दोघे आपलेच आहेत. त्यामुळे तेही आपले भाजपचेच पकडा तुम्ही. त्यामुळे तिथं कमळ जरी नसलं तरी आजच्या दिवशी 2 तारखेपर्यंत तिथं धनुष्यबाण निशाणी आहे, 2 नंतर ते आपलेच आहेत. त्यामुळे सगळे आपले आहेत आणि म्हणून एक चांगल्या प्रकारची टीम निवडत असताना फार विचार करावा लागतो. कारण नगराध्यक्ष पदासाठी सुरुवातीला सांगतो की अतिशय चांगले उमेदवार आपल्याजवळ होते, अतिशय सक्षम, की कोणताही उमेदवार आपण टाकला तर लोक त्याला नाव ठेवू शकत नाही असे चांगले उमेदवार, 6-7 उमेदवार ज्यांनी आपल्याकडे अर्ज केला, ज्यांची इच्छा होती, ज्यांची क्षमता आहे, असे चांगले उमेदवार आपल्याकडे होते. आणि मी आज सांगतो जे माझ्या मनात आहे आणि जे खरं आहे. आशिष हा त्या समीकरणामध्ये बसल्यामुळे आशिषचं नाव सगळ्यांमध्ये पुढे केलं. परंतु जर मला विचाराल आज, तर माझ्या हृदयामध्ये जे नाव होतं, जे मला वाटायचं की नगराध्यक्षाकडे पुढे केलं पाहिजे, ते आमची सुषमाताई शेवकार होती. मी लपून बोलत नाही, मी आडपडद्याने बोलत नाही. जे सत्य असेल, जे खरं असेल ते बोलणारा मी एक कार्यकर्ता आहे. ज्या भावना आहेत त्या सत्यतेने प्रामाणिकपणे मी जनतेसमोर मांडत असतो. म्हणजे आशिष माझ्यासाठी परका होता म्हणून नाही आणि सुषमाताई माझी बहीण आहे म्हणूनही नाही, पण तो सर्व प्रकारे जर पाहिला तर सुषमाताई ही चांगली उमेदवार या शेगाव शहरासाठी होती. आशिषही चांगला उमेदवार होता, संतोष खंडारे होता, अजून पिवारजी होते, आनंद होता,
मला वाटतं अजून एक कोणता होता आपला, हा गवई होता, सोमेश होता कांबळे. अतिशय सोमेश कांबळे सुद्धा ज्या पद्धतीनं शेगाव शहरामध्ये काम करतो, ज्या पद्धतीनं संघटनेमध्ये काम करतो, ज्या पद्धतीनं परिवाराला वाढवतो, तो एक चांगला कार्यकर्ता आपल्याजवळ होता. आणि म्हणून कोणताही कार्यकर्ता कमी होता जास्त होता असं नाही. पण सुषमाताईबद्दल मागच्या वेळेस त्या उपाध्यक्ष होत्या शेगाव शहराच्या, आणि भारतीय जनता पार्टीमध्ये नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, मंत्र्यापेक्षा सगळ्यात जास्त जर सन्मान कोणाचा केला जात असेल तर संघटनेमधल्या पदाचा केला जातो. आणि त्या मागच्या वेळेस आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस होताना आजही दुसऱ्या टर्म मध्ये ते भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस आहेत. आणि सरचिटणीस मध्ये संघटनेमध्ये मोठं पद समजलं जातं, त्यांना आहेच. आणि म्हणून एक अपेक्षा होती लोकांची, माझी पण होती, की भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस आहेत, मागच्या उपाध्यक्ष राहिलेले आहेत, त्यामुळे त्या समीकरणात बसल्या पाहिजे. परंतु जे दुर्दैव असते एखाद्या वेळेस ते असं घडतं की काँग्रेसवाल्यांनी याच्यामध्ये चाल खेळली. काँग्रेसवाल्यांनी नियोजनपूर्वक या नगर परिषद मध्ये नव्हे तर बाहेर जिल्ह्यामधल्या नगरसेवक, नगर परिषदांमध्ये आंबेडकरी अनुयायाचा कोणीही नगराध्यक्षपद निवडून येऊ नये किंवा त्या पद्धतीनं तो त्या पदावर जाऊ नये याचं प्लॅनिंग तयार केलं. वंचितला युती करतो 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 शेवटपर्यंत वंचित सोबत युती करण्याचा आश्वासन दिलं आणि सगळ्या ठिकाणी काँग्रेसने फॉर्म भरून टाकले आणि वंचितला सोडून दिलं. वंचितला सोडून दिलं. आपली अपेक्षा होती की ठीक आहे, काँग्रेस आणि वंचितचं जर युती होत असेल तर चांगली गोष्ट आहे. एक आंबेडकरी अनुयायाचं तिकडून राहील आणि एक आंबेडकर आपल्याकडून राहील आणि मग लोक ठरवतील की कोणाला पुढे न्यायचं. पण तो जो गेम खेळला गेला काँग्रेसकडून, आणि त्याचमुळे आंबेडकर अनुयायी जे असतील त्यांना या पदापासून मागे राहावं लागलं. हे सुद्धा विचार करण्याची शेगावकरांनी यावर विचार करावा. आपण एकाच ठिकाणचा उमेदवार पाहत नाही. जिल्ह्यामध्ये, मतदारसंघामध्ये कशा प्रकारे सगळ्या दलित समाजाचा हक्क आहे. जर एससी दोन्हीकडे उमेदवार निघालेला जळगावमध्ये आणि शेगावमध्ये, तो जो खरा दलित असेल, तो मातंग असेल, तो चर्मकार असेल, तो खाटीक असेल, जो बौद्ध असेल, जो होलार असेल, तो मेहतर असेल, याच लोकांचा अधिकार आहे की ज्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आरक्षण या एससी समाजासाठी, दलित समाजासाठी दिलं. आणि आरक्षण एवढ्यासाठी दिलं की हजारो वर्षापासून हे समाज जे आहेत हे दुर्लक्षित, वंचित राहिलेले आहेत, दाबले गेलेले समाज आहेत, विकासापासून कोसो दूर असलेले समाज आहेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण ठेवलं आणि हा समाजांना पुढे येण्याची मार्ग दिला. आणि हे करत असताना एवढ्यासाठी सांगतोय की जेव्हा दलित समाजासाठी एससीचं रिझर्वेशन निघतं त्यावेळेस त्यांचा हक्क जो आहे तो आपल्या घरात ठेवायचा नसतो. ओरिजिनल जे आहे त्यांच्याच घरात, त्याच सामाजिक याच्यामध्ये ते पद कोणते असेल ते त्यांनाच मिळालं पाहिजे. आणि म्हणून इथला जो काही एक प्रकार आहे त्याच्यावरही आपल्या सुज्ञ जनतेनं, सुज्ञ कार्यकर्त्यांनी हा विचार केला पाहिजे की हे जे उमेदवार आहेत, म्हणजे काँग्रेसचे असो, वंचितचे असो, भारतीय जनता पार्टीचे, ओरिजिनल खऱ्या अर्थानं दलितांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिप्रेत केलेलं आरक्षण, हे असे उमेदवार आहेत. आणि एक उमेदवार मी नाव घेणार नाही, पण तो असा प्रयोग हा समाजासाठी अयोग्य प्रयोग असतो. असा प्रयोग करू नये ही माझी प्रामाणिक इच्छा होती. तेही माझ्या जवळचेच आहेत, त्यांच्याबद्दल माझ्या मनात आकस नाही. परंतु ओरिजिनल समाजांचा हक्क डावलून आपल्या घरामध्ये तो हक्क वेगळ्या प्रकारे घेणे, मला वाटतं की या दलित समाजासोबत तो अन्याय होईल आणि भविष्यामध्ये आपल्याला कोणीही माफ करणार नाही.
आणि म्हणून या पद्धतीने सुद्धा शेगावकर जनतेने विचार केला पाहिजे. मी त्यामुळे खोलामध्ये जाणार नाही, सगळ्यांना समजत आहे. मला अंजनगावमध्ये सुद्धा हाच पेच आला. मी अमरावती जिल्ह्याचा प्रभारी आहे. जिल्हा परिषद असो, नगर परिषद, 12 नगर परिषदची निवडणूक अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, महानगरपालिका आहे आणि सगळ्यांचा प्रभारी मी जिल्ह्याचा मी आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की या दोन्ही नगर परिषदांमध्ये मी वेळ कमी देऊन राहिलो. माझ्याजवळ वेळ कमी आहे म्हणून या 20 दिवसामध्ये 2-3 वेळेस फक्त मी शेगाव आणि जळगावमध्ये आलो, बाकी तर अमरावती जिल्ह्यात होतो. पण काही लोकांनी इथं अफवा तेही उतरवली. आता मी काहीतरी ऐकत होतो की बाबा आमदार साहेबांनी काही जळगाव शेगावकडे लक्ष नाही आहे आणि काहीतरी ऍडजस्टमेंट केलेले आहेत. आमदार कुटेंच्या डायरीमध्ये ऍडजस्टमेंट हा शब्द कधीच नाही. नो ऍडजस्टमेंट. जिथं कार्यकर्ता असेल त्याच्या पाठीशी ताकदनं उभा राहणे, एवढंच भारतीय जनता पार्टीनं मला शिकवलेलं आहे. एवढंच शिकवलेलं आहे. त्यामुळे ऍडजस्टमेंट हा विषय येत नाही. परंतु जेव्हा पार्टी आणि तुमच्या सहकार्यानं, तुमच्या आशीर्वादानं, तुम्ही केलेल्या प्रेमानं 5 टर्म तुम्ही आमदार निवडून दिलं, मंत्री बनवलं, त्यामुळे पार्टीला वाटतं की या आमदाराला महाराष्ट्रातील नेतृत्व करण्याची संधी मिळेल, वेगवेगळ्या ठिकाणी याला पाठवलं पाहिजे, याचा अनुभव तिथले लोकांना मिळाला पाहिजे आणि म्हणून ते काम दिलं गेलं. परंतु माझा जळगाव आणि शेगावकडे बिलकुलही दुर्लक्ष नाही. आणि त्याही उत्तर सांगतो, आनंद या गोष्टीचा आहे की जळगाव आणि शेगावातल्या ज्या मतदार बंधू भगिनी मला या पदापर्यंत पोहोचवलं, या महाराष्ट्रामध्ये नाव केलं, त्याच बरोबर भारतीय जनता पार्टीचा याच्यावरच कार्यकर्ता यांनी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी इथं या जिल्ह्यामध्ये नव्हे तर आपल्या मतदारसंघात सुद्धा ज्या पद्धतीनं बांधली आहे की डॉक्टर कुठे जरी अमरावती जिल्ह्यातच मुक्कामी असला, इकडे लक्ष जरी नाही दिलं तरी इथला कार्यकर्ता, इथला पदाधिकारी एवढा सक्षम आहे, एवढा विचार करणारा आहे, एवढा प्रामाणिक आहे, एवढा निष्ठावान आहे की कोणाला उमेदवारी द्यायची, काय करायचं त्यांनीच ठरवलं. वार्डामधल्या उमेदवारी ज्या जळगाव आणि शेगावमध्ये हे आमच्या कार्यकर्त्यांनी ठरवले. आणि माझा स्वभाव आहे, माझ्या कितीही जवळचा असला म्हणजे लोक समजतात की बा याच्यासोबत फिरला म्हणजे हा आमदार साहेबाच्या जवळचा, मी 2 दिवसात भेटतो एखाद्या, हा आपल्यापेक्षा हा जवळचा आहे, जो रोज असते, असं काहीच नाही. एखादा कार्यकर्ता, एखादा माणूस मला 1 वर्षानंतर भेटला तरी तोही तेवढाच माझ्या जवळचा आहे आणि रोज असणारा माणूसही तेवढाच जवळचा आहे. त्यामुळे मी सगळ्यांना समान तेवढं पाहतो. आणि त्यामुळे अमरावतीत असताना सुद्धा इथल्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांशी मी संपर्कात होतो. आणि एक आपली निवड प्रक्रिया असते की त्या प्रभागामध्ये जेव्हा आपण उमेदवारी देतो तर त्या प्रभागातल्या वरिष्ठ नेते किंवा त्या प्रभागातले सामाजिक लोक या सगळ्यांशी चर्चा केली पाहिजे. चर्चेतून त्यांच्या विचारानुसार, जनतेच्या विचारानुसार आणि कार्यकर्त्यांच्या विचारानुसार कॅन्डिडेट पुढे आले पाहिजे. आणि म्हणून सगळ्या ह्या प्रॅक्टिस केल्या गेल्या त्या प्रभागामधल्या. आणि त्यामधून उमेदवार आलेत. काही उमेदवार आमचे अतिशय सक्षम होते, चांगले, अजून बाकीचे उमेदवार सक्षम होते, परंतु त्यांना आपण त्या प्रक्रियेमध्ये किंवा त्यानंतर नाव आल्यानंतर त्यांना आपण देऊ शकलो नाही. ते अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता. मला आनंद या गोष्टीचा आहे की त्यानंतर एकही कार्यकर्ता ज्याला तिकीट मिळालं नाही तो प्रवाहाच्या बाहेर गेला नाही. त्यांनी फक्त एकच गेला, यार एकच गेला. आणि ज्या कार्यकर्त्यावर मी जास्त प्रेम करतो तो कार्यकर्ता माझ्यापासून दूर जातो. आता तुम्ही ठरवायचं आहे की मी कोणावर किती प्रेम करावं. मला आठवते 2004 मध्ये मी जेव्हा आमदार 9 मध्ये शेगावमध्ये आमदार झालो, त्यानंतर नगर परिषदेत एक नगरसेवक निवडून आला भारतीय जनता पार्टीवर. अतिशय चांगला कार्यकर्ता होता, त्याच्यावर मी अतिशय प्रेम केलं कारण अतिशय ऍक्टिव्ह कार्यकर्ता होता. आता तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माहिती आहे ना सगळ्यांना, कोणाकोणाला माहिती नाही. नगरसेवक होता, आमदार कुठेच्या एकदम जवळचा मानला जायचा, मी तेवढंच प्रेम करायचो, तोही मला चॅट मारून चालला गेला. प्रभाग 3 मधला लक्षात आलं असेल ना, तोही चालला गेला. त्यानंतर मी जास्त ज्याच्या कामावर प्रेम केलं, त्या व्यक्तीवर प्रेम केलं आणि अतिशय चांगलं काम केलं, ते प्रभाग 6 मधले तेही चालले गेले. म्हणून मी आता यांच्यावर जास्त प्रेम करणार नाही. अन्याय नाही, प्रेम करण्याने याचा अर्थ आहे की लोक जनसेवेमध्ये काम करताना, नगर परिषद चालवताना मी तुमच्याकडे आता
चांगलं लक्ष देईल, जेणेकरून ही परिस्थिती माझ्यावर किंवा पार्टीवर पुन्हा भविष्यात येऊ नये. त्यामुळे चांगलं लक्ष देईल, एवढंच त्याच्या मागचा मतितार्थ, बाकी काही नाही. आणि एक बघा की 6 प्रभागमध्ये आम्ही जेव्हा विचार करत होतो तेव्हा मोठमोठ्या आपले संघटनेमधले असतील, परिवारातले लोक असतील, त्यांची चर्चा हा का हा कसं करायचं, एकाला कोणाला समजता येईल, कोणाला काय करता येईल, याचा विचार चालू होता. आणि 1-1:30 वाजेपर्यंत कोणाच्या उमेदवारी फायनल नव्हत्या. कारण मी पहिल्या दिवशी रात्री 2 वाजता आलो अमरावतीवरून, सकाळी 10 वाजता पेटारा घेतला जळगावचा, तो 1 तास चालला की बा का हा की हा तुम्ही काय केलं. त्यांनी जवळपास एक उमेदवार फायनल केले होते कार्यकर्त्यांनी. एकच ठिकाणी फक्त होते, भाऊ हा टाका द्या जरा सांगा. मग त्याचा आम्ही थोडं 5-10 मिनिट सगळ्यांनी विचार केला, पदाधिकारी, की हा कसा राहील, हा कसा राहील, पुढे कोण येते आहे, पुढचा उमेदवार कोण आहे. त्यानुसार मग त्याला शेवटी ते फायनल. मग शेगावच्या याच्यात बसलो मी घेऊन, शेगावच्या आपल्या याच्यासोबत. आणि त्यामध्ये बी जवळपास 70% सर्वानुमते आले होते. म्हणजे 5-6 ठिकाणी होते. मग तिथे आम्ही चर्चा करू हा का असं चालू. आणि त्याच्या पहिलेच निरोप आला की जो माझा चांगला कार्यकर्ता होता, ज्याच्यावर मला अतिशय विश्वास होता की तिकीट नाही भेटलं तरी हा कार्यकर्ता जोमानं काम करील, तो कार्यकर्ता सकाळीच काँग्रेसवर फॉर्म भरून मोकळा झालेला होता. मला नंतर माहित पडलं गेलं काँग्रेसवर फॉर्म भरला. आणि मी त्याच्या नावाचा विचार करत होतो 1 वाजेपर्यंत की कसं करायचं. म्हणून ही परिस्थिती आमच्या समोर पार्टीमध्ये रोज येत राहते. त्यामुळे नाराजी ठेवण्याचं काहीही कारण नाही. आणि म्हणून त्या पद्धतीनं मला आनंद आहे की त्यानंतर 1 दिवस आल्यानंतर 2-4 तासामध्ये मी सगळ्या आपल्या ज्यांना तिकीट मिळालं नाही किंवा आपण देऊ शकले नाही पार्टी, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्याशी हितगुज केलं. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की एकही कार्यकर्ता त्यानंतर बाहेर राहिला नाही. सगळे उलट उमेदवारांपेक्षा चांगल्या दुप्पट मेहनतीने ते काम करायला लागले. आणि तेच आज त्या प्रभागाचे प्रमुख सुद्धा ज्यांना तिकीट मिळालेलं आहे, तेच अंगावर घेऊन निवडणूक लढवत आहे. आणि म्हणून जे इथं उमेदवार आहेत त्यांनी ही गोष्ट जीवनभर पुढच्या 5 वर्षात तरी ही लक्षात ठेवणे आवश्यक आहे की तेच ज्यांना उमेदवारी आपल्या पार्टीकडून मिळू शकली नाही, तेच तुमचे प्रभागाचे प्रमुख आहेत. आणि ते निवडणूक स्वतः लढवल्यासारखी त्यापेक्षा उलट जास्त पद्धतीनं तुमची मेहनत घेत आहेत. याचं भान हे भविष्यामध्ये हे जे नगरसेवक आणि नगराध्यक्ष होऊ घातलेले आहेत त्यांनी ठेवावं, एवढीच अपेक्षा त्यांच्याकडून आहे. मला वाटतं की राजकीयच्या पेक्षा आता थोडंसं आपण नगर परिषदेवर येऊया. आपण पाहिलेलं आहे की 2014 नंतर मोदीजींचं जेव्हा आपल्या देशामध्ये सरकार आलं, माननीय देवेंद्रजीचं त्यानंतर आपलं त्याच वेळेस सरकार आलं, त्यानंतर या खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला आणि देशाला विकासाच्या एका वेगानं विकास व्हायला लागला. आणि आपण पाहतोय की मागच्या नगराध्यक्ष आपल्या आमच्या ताई होत्या, बुश ताई, आणि टीम होती, एकदम चांगलं टीम होती. चांगल्या प्रकारे सगळ्यांनी काम केलं. आणि या शहराला एक साजेसा विकास, कारण आध्यात्मिक शहर आहे, श्री संत गजानन महाराजांची पावनभूमी आहे. त्यामुळे देशभरातून लोक इथं येतात. आणि जसं मंदिराचं कौतुक करतात तसं आपल्या शहराचं सुद्धा त्यांनी करावं, त्या सुविधांचं करावं. आणि म्हणून एक गोष्टी आपण या मागच्या कार्यकाळामध्ये करत राहिलो. मी त्या टीमच्या जे आज असतील उभे त्यांनाही धन्यवाद देतो, आभार मानतो, त्यांचे अभिनंदन करतो. आणि जे आता त्यामध्ये उभे असतील त्यांचंही करतो की एक चांगल्या प्रकारचा कार्यकाळ त्यावेळेस शेगाव शहरामध्ये गेला. त्यानंतर 4 वर्ष झाले इथं बॉडी नाही, लोकल बॉडी. आणि त्यामुळे बॉडी नसल्यामुळे सगळी जबाबदारी माझ्यावर आली. आणि या 4 वर्षामध्ये जे जे प्रयत्न आहेत शेगाव शहरात, जे जे स्वप्न आपल्याला साकार करायचे, जे जे आपले ध्येय आहेत, या शेगाव शहरात जी जी गरज आहे या 4 वर्षात मी करण्याचा प्रयत्न केला. आज शेगाव शहर जे आहे, जेव्हा पाणी पुरवठ्याचा विषय आला, वानवून आपली योजना होती, पण ते आध्यात्मिक शहरात रोजचा 2-4-5 हजार, कधी 10,000, कधी 1,00,000 लोक येतात जातात. आपल्या घरी पाहुणे येतात, भरपूर लोक असतात. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये हे आध्यात्मिक शहर असल्यामुळे या शहरामध्ये पाण्याची मुबलकता असावी या दृष्टिकोनातून आपण पुन्हा एक योजना मंजूर केली. 150 कोटीची पुन्हा योजना मंजूर करून या 4 वर्षामध्ये, या 4 वर्षाच्या काळामध्ये. आणि आज ही योजना सुद्धा मोठ्या प्रमाणात गतिमानतेने पुढे. त्या योजनेचा मागचा मतितार्थ आहे
की ही योजना जेव्हा 1 वर्षामध्ये पूर्ण होईल, 1-1.25 वर्षामध्ये, तेव्हा महाराष्ट्रामध्ये शहर जर सोडलं तर तालुका प्लेसेसवर असलेल्या नगर परिषदांमध्ये एकमेव नगर परिषद असेल की त्यामध्ये 24 तास पाणी असेल. म्हणजे आमच्या माता भगिनींना स्टोअर करण्याची आवश्यकता नाही आहे. शहरामध्ये आपण नळ चालू करा की पाणी चालू असते नगरपालिकेचं, महानगरपालिकेचं. त्याचप्रमाणे शेगाव नगर परिषद मध्ये 24 तास जेव्हा नळ आपण चालू करू तेव्हा आपलं फिल्टर्ड पाणी हे 24 तास उपलब्ध आहे शेगाव शहरामध्ये असेल. त्या पद्धतीने 1.25 वर्षात ही योजना आपण पूर्ण करतो. आपण पहिले भूगटार योजना पहिला टप्पा केला, मग जगदंबा वार्ड आहे ना, हा, आणि पुढचा त्या आमच्या खानजोडीतही त्यावेळेस होत्या, खूप अंगावर यायच्या, माझ्या अतिशय भांडायच्या, एक तळमळ होती लोकांबद्दल. आणि म्हणून मला असे कार्यकर्ते असे आवडतात की त्याची खूप तळमळ होती. शिव्या देतात, भाऊ मला शिव्या देतात. म्हटलं मलाही देतात, तू काळजी कशाला करते, मलाही शिव्या देतात लोक. कारण काय होतं, रस्ते करा, आमच्या तिकडे रस्तेच नाही आहेत आणि खूप लोकांना त्रास होतो, खड्डा पडते, हे होते, गारा होते, लोक शिव्या देतात मला. म्हटलं मलाही शिव्या देतात, मला माहिती आहे, तू काळजी करू नको. पण त्या बाया आल्या सगळ्या माझ्याकडेच घेऊन यायच्या पुरं त्याही बोलायच्या, त्याही थोड्याशा. पण मी माझं एक प्लॅन असते, नियोजन असायला पाहिजे. शहर जेव्हा तुम्ही निर्माण करता, शहराचा विकास करता, तर त्याचं नियोजन सुद्धा भविष्यात कशा प्रकारे शहर पुढे जाणार आहे. आज जर आपण काही करतो भविष्यात तेच आपल्याला सोडून दुसरं काम करावं लागतं, त्याला नियोजन म्हणत नाही. आणि मग त्यांना सांगितलं मी की 1 वर्ष 1.25 वर्ष लोकांना शिव्या देऊ द्या, पण 1-1.25 वर्षानंतर तेच लोक म्हणतील की ताई भाऊ तुम्ही खूप चांगल्या प्रकारे नियोजन करून व्यवस्थित काम केलं. त्याचं कारण होतं तिथं भूगटार योजना आपली मंजूर झाली, तिचं काम करायचं होतं, आपले रस्तेही मंजूर होते. लोक म्हणायचे रस्ते कर, मी म्हणायचं पहिले भूगटार कर. कारण भूगटार आपण जर पहिले केली नसती, पहिले रस्ते केले असते, तर त्यानंतर पुन्हा ते भूगटार योजना करताना पुन्हा रस्ते खोदावे लागले असते, शासनाचा पैसा वाया, आणि पुन्हा रस्ते बनवावे लागते भूगटार योजना. म्हटलं 1 वर्ष शिव्या खाऊ. पण आज ते भूगटार योजना पूर्ण झाली, रस्ते व्यवस्थित त्याच्यामध्ये स्थितीमध्ये आज चाललेले आहे. आणि म्हणून नियोजन या पद्धतीने डोक्यात ठेवावं लागतो, शेगाव शहराचा असेल, कोणत्याही शहराचा असेल. आणि म्हणून ते आपण केले. आता 3ऱ्या टप्प्याचा आपली भूगटार योजना जे उर्वरित भाग होता SBI रोकड्या नगर, तोही शेवटचा भाग जो राहिलेला होता त्याचंही काम मोठ्या प्रमाणात गतीनं चालू आहे. येणाऱ्या 4 ते 6 महिन्यामध्ये शेगाव शहर जे आहे ते भूगटार योजना पूर्ण असलेलं, कारण माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे, मोदीजींचं स्वप्न आहे की या देशामध्ये हे जे शहरं वाढतायत, या शहरामध्ये सगळ्यात मोठी समस्या नाल्यांची. कारण उघड्या नाल्या असतात, गंदगी येते, मच्छर होतात, त्याच्यातून बिमाऱ्या होतात. आता डॉक्टर सगळे बरेच ताई पण बसल्या, सगळ्यांना माहिती आहे बिमाऱ्या त्याच्यातून होतात. आणि म्हणून शहर जे आहेत त्यामधल्या सांडपाण्याची व्यवस्था ही चांगली असली पाहिजे, जेणेकरून नागरिकांच्या आरोग्याला धोका होता कामा नये. आणि म्हणून शेगाव शहर येणाऱ्या 4-6 महिन्यामध्ये एकदम भूगटार योजनेच्या माध्यमातून कोणती गंदगी नसलेलं शहर आपलं शेगाव शहर आपण बनवतोय. आणि म्हणून एक संकल्पना आहे शेगाव. आता छोट्या मोठ्या गोष्टी मी सांगणार नाही, खूप वेळ जाईल. प्रभाग मध्ये काय झालं, किती सभागृह बांधले, काय केलं, रस्ते काय झाले, एवढं काही याच्यावर जाणार नाही. गार्डनचं काय झालं, आपण तिथं खेळाचे साहित्य काय लावलं, एवढ्यावर मी आता आज काही भाषण करणार नाही, तर 2-4 तास लागतील. मला वाटतं एवढ्याची गरज नाही. सगळे लोक विकास पाहत आहेत, लोक आपापल्या प्रभागामध्ये आपापल्या याच्यामध्ये एरियामध्ये काय काय होत आहे पाहत आहेत. काही ठिकाणी समस्या बाकी आहेत, काही ठिकाणी थोडे कामं बाकी आहेत. आपण फिरताना जाणवतात, माझ्याजवळ येतात, त्याही पूर्ण करण्याचा आपण भविष्यात प्रयत्न करतोय. काही आमदार निधीमधून आपण सँक्शनिंग दिलेलं आहे, त्याही पूर्ण करतो. काही नगर परिषदेला पैसा आलेला त्याही पूर्ण करतोय. आणि कोणत्याही लोकांचा हे राहणार नाही, नाराजी राहणार नाही. या पद्धतीने आपण प्रत्येक ठिकाणी, मग तो इकडले छोटे छोटे मळे होते, गीतेचा मळा, हा मळा, त्या मळा, तिथं पाणी नाही, तिथं हे नाही, तिथेही आपण हे प्रयत्नपूर्वक सगळ्या गोष्टी पोहोचवल्यात. भविष्यात जिथे तिथे आपण पोहोचवतात. परंतु या शेगावची आता गरज काय, जेव्हा 24 तास पाणी पुरवठा आपण करणार 4-7-8 महिन्यामध्ये, स्वच्छता आणि कुठे गंदगी नसेल, भूगटार योजनेच्या माध्यमातून बाकीच्या याच्यामधून स्वच्छतेमध्ये कचऱ्यावर घन कचरा प्रक्रियेवर त्याच्या प्रक्रिया करणारा या विदर्भामध्ये सगळ्यात चांगला प्रोजेक्ट आपला शेगावचा आहे. त्यात सॅग्रिगेशन होतं, वेगवेगळं होतं, प्लास्टिक पासून काही, याच्यापासून काही, खताची निर्मिती, असे वेगवेगळे प्रकार त्या स्थळावर आपण निर्माण करताना चालू झालेले आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टी करताना पुढचं नियोजन काय,
पुढचं शेगाव आपलं कसं असावं याचाही विचार आपल्याला करावा लागणार आहे. आणि म्हणून त्या संकल्पना आमच्या पहिलेच डोक्यात आहेत. मी शेगाव मध्ये जेव्हा आमदार झालो तेव्हा फाटक होतं, रेल्वे फाटक. त्यानंतर काही वर्ष पाहिले मी, हे रांग लागायची, इकडून तिकडून रांग लागायची, लोकांची अतिशय त्या शिवाजी चौकात गर्दी, इकडे गर्दी, चालता येत नव्हतं, गाड्या घुसत नव्हत्या रेल्वे आली की. त्यामुळे आपण तो निना तो उड्डाण पूल तयार झाला. त्यामुळे थोडी सुरळीत व्यवस्था आपल्या शेगाव शहरात झाली. त्यानंतर आमच्या फैलामधल्या लोकांना होतं की आम्हाला जाण्यासाठी रस्ता नाही, आणि म्हणून किती भांडू रेल्वे हे ते करून 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 आता आपण तोही मार्ग आपण चालू केलेला आहे की जेणेकरून आपल्याला रहदारीसाठी फैलामधल्या लोकांना तिकडे येता हवं. त्यावेळेचे नगरसेवक आमच्या कचरेताई असतील, कलोरेजी असतील, इकडले आपले धमाडजी असतील, सगळ्यांचा आग्रह होता की झालं पाहिजे. तेही आपण सुरू केलेलं काम आहे. परंतु आजही माझ्या समोर समस्या दिसते, आता वाढते. जसं जसं टाइम जातोय तसं अजून समस्या दिसत आहेत. आणि सगळ्यात महत्वाची समस्या जर आता माझ्या डोळ्यासमोर असेल तर ती ही आहे की शेगाव मधला शिवाजी चौक जो आहे, शिवाजी महाराजांचा चौक, तो अतिशय रहदारीनं आज चालता येत नाही. गाड्याची एवढी आहे, एवढी ट्रॅफिक, एक तर बाहेरून जाणारे वाहनं, भक्तांचे वाहनं, गावातले वाहनं, फार त्रासाचा सध्या विषय झालेला आहे. आणि म्हणून त्याचं एक नियोजन मी माझ्या डोक्यामध्ये संकल्पनेमध्ये घेतलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर रेल्वे स्टेशन पासून तर शिवाजी चौकापर्यंत, छत्रपती शिवाजी चौकापर्यंत एक उड्डाण पूल आपण घेतोय की ज्या माध्यमातून ज्या रेस्ट हाऊसच्या समोरून कोणत्याही गाड्या अकोट आणि जळगावकडे जाणाऱ्या त्यांना खाली यायचं कामच नाही, वरतूनच डायरेक्ट आपल्या अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या ब्रिजला आपण जोडू आणि वरच्यावरच सगळ्या गाड्याचे ट्रॅफिक चालू राहील. फक्त शेगाव मंदिरात जाणारी आणि खालचीच ट्रॅफिक फक्त त्या एरियात राहील. त्याचीही व्यवस्था येणाऱ्या काळात करू. आणि हा माझा शब्द आहे की लवकरात लवकर तो उड्डाण पूल आपण बनवणार. त्याचा एक जो आहे तो बस स्टँड कडे सुद्धा आपण एक देणार अप्रोच, जेणेकरून बस चढली तर बसली खालून जायचं काम नाही, जळगावला जायचं तर पुलावरून जायचं, आणि इकडे जायचं असलं खामगावला तर पुलावरून जायचं. त्यामुळे बसेसचा व्यवस्थित बस, कारण बस मध्ये आली की अजून फजिती होते, त्यामुळे ट्रक आला की त्याच्यानं अडचण. आणि म्हणून त्या पुलाच्या माध्यमातून, ब्रिजच्या माध्यमातून शेगावचा तो भाग, कारण आपले तर 4-4 हायवे आपल्याकडे टच आहेत, जळगाव शेगाव. त्या हायवेचं आपलं टेंडर झालं, 650 कोटीचं त्याचं काम चालू होत आहे, तो दुपत्रीकरण होतोय. आपला अकोटचा आपला हायवे आहे, आपला खामगावकडे जाणारा हायवे आहे, आपला बाळापूरकडे जाणारा हायवे आहे. 4-4 हायवे शेगाव शहरातून जातात. आणि म्हणून हा पहिले सुटका ही द्यायची शेगावकरांना की पहिले ब्रिज तयार करून व्यवस्था सुरळीत करायची. आणि त्याचबरोबर माननीय नितीन गडकरी साहेबांसोबत माझी चर्चा झाली, कारण 4ही हायवे जे आहेत ते गडकरी साहेबांच्या अंडरमध्ये येतात, त्यांच्याशी चर्चा झाली. आणि सर्वात महत्वाचं, मला हा चष्मा असल्यामुळे तू लिहून दिलेलं मला दिसत नाही, मला जवळचा चष्मा आहे. आता बायको दिन तर ठीक आहे. त्यामुळे 4ही हायवे गडकरी साहेबांच्या अखत्यारीत येतात. त्यांच्याशी बोलणं झालं आणि गडकरी साहेबांचा विशेषतः आमच्या वहिनी जे आहेत सौ कांचनताई गडकरी ह्या अतिशय श्री संत गजानन महाराजांवर श्रद्धा असलेल्या त्या लेडी आहेत. त्यामुळे त्यांच्याशी जर म्हणलं ताई अशीशी समस्या, म्हणे बिलकुल नाही, गजानन महाराज तिथं आहे ना, गावाने सेवा करून टाकू. त्यामुळे त्यांनी पण सांगितलं, मी पण सांगितलं, येणाऱ्या याच्यामध्ये हे 4ही हायवे जे आहे आपण एक रिंग रोड त्यांच्याकडून करून घेतोय, ज्या माध्यमातून ट्रॅफिक शेगाव शहरामध्ये हेवी ट्रॅफिक येणारच नाही. आणि सगळे 4ही हायवे जे आहेत त्या रिंग रोडच्या माध्यमातून जोडून एक अतिशय अजून सुंदर असं शेगाव आणि विकासाच्या दृष्टीनं झेप घेत असलेलं शेगाव. कारण जसा रिंग रोड होईल तसे अजून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थकारण फिरवणाऱ्या गोष्टी होती आणि शेगावचं अर्थकारण सुद्धा बदलत राहील. आणि म्हणून तोही एक आपला, आणि मी जे बोलतो ना, मी का हवेतल्या गप्पा कधीच करत नाही. माझं 25 वर्ष, आता 21 वर्ष मला परवाच्या दिवशी झाले, 23 तारखेला.
आमदार होऊन एकही भाषण दाखवायचं की त्या भाषणामध्ये मी काही अशा की शेगाव शहरामध्ये जळगावमध्ये मी आता विमानतळ आणणार, इथून चंद्रयान जळगावमधून अंतराळात जाणार, हे गोष्टी नाही करत. जे होऊ शकते, जे आपल्याला भविष्यामध्ये करायचं आहे आणि जे आपल्या आटोक्यात आहे, कदाचित त्यापेक्षा जास्तही होईल, पण तू शब्द तेवढेच करायचे, प्लॅनिंग तेवढंच करायचं की जे आपल्या आटोक्यामध्ये आहे. आणि म्हणून ह्या दोन्ही गोष्टी शेगाव शहराच्या वैभवात, अर्थकारणामध्ये, शेगावच्या समस्या सोडवण्यात, सुकर आपल्याला शेगावकरांना जीवन जगण्यामध्ये, ह्या दोन्ही गोष्टी आपण भविष्यात करतोय. पाण्याची व्यवस्था आपली झालेलीच आहे, भूगटारची झालेलीच आहे. आणि मला अजून एक प्रसन्नता वाटते शेगाव शहरात फिरताना, आपल्याला वाटते मलाही वाटते की बघा शेगाव शहरातलं आपल्या सगळ्यांचा, मी त्याच्यामध्ये अभिनंदन करेल. मागची जी टीम नगर परिषद मधली असेल, त्यात होणार अधिकारी कर्मचारी, त्याचप्रमाणे इथल्या NGO जे सामाजिक याच्यामध्ये जे कामं करतात, संघटना, गो ग्रीन असेल, मी सगळ्यांचं नाव घेणार नाही, लॉयन्स क्लब असेल, हे कसे असे वेगवेगळे क्लब जे आहेत किंवा गो ग्रीन सारखे सगळे असे सामाजिक याच्यामध्ये वृक्ष लागवडीमध्ये वृक्षावर प्रेम करणारे खूप लोक आपल्या शेगाव शहरामध्ये आहेत. या सगळ्यांच्या सहभागातून आज शेगाव शहर जर आपण पाहत असू तर कोणताही रस्ता गेला तर अतिशय प्रसन्न वाटते. इतके चांगल्या प्रकारचे दुतर्फा झाले आहेत कोणत्याही रस्त्याला, आणि सगळ्यांच्या मेहनतीनं झालाय. मला एक वेळेस आठवते की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हटलं की शेगावसाठी 50 कोटी पाहिजे रस्त्यासाठी, हे करायचं आहे ते करायचं आहे. पण म्हणे आता शेगाव तर कॅलिफोर्निया झाला, आता कोणतं फोडणीय करतोय तू? कारण शेवटी वेब याच्यावरून सॅटेलाइट वरून शेगाव शहर दिसतं, आणि जेव्हा सगळे पाहत असतात तेव्हा दिसतं, तेव्हा शेगाव सगळ्यात नगर परिषदेमध्ये ग्रीन शेगाव दिसतं. त्यामुळे लोकांनाही समजतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, सहकार्यानं आणि तुम्ही टाकलेल्या विश्वासानं या शेगाव शहरात आपण करू शकलो. आणि भविष्यात सुद्धा या शेगावची बारडोर जे आहे, शेगावचं जे प्लॅन आहे भविष्यातला, तो करण्यासाठी आपला नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा आणि आपले नगरसेवक हे माझ्यासोबत, देवेंद्रजी सोबत आणि मोदीजी सोबत हे जर असले तर हा शेगावातल्या ज्या ज्या गोष्टी आपल्या भविष्यात करायच्या त्या 100% आपण केल्याशिवाय नाही, आणि ती दुसऱ्यामध्ये ताकद सुद्धा नाही. हे पण शेगाव शहर शेगाववासियांनी समजून घ्यावं. मी काही दबाव टाकत नाही किंवा दादागिरीचं राजकारण नाही. आपण शांततावाले लोक आहे. जेवढं प्रेमानं लोक देतील, हात जोडून विनम्रतेनं संवेदनशीलतेने त्यांच्यासोबत जाते, मताचा जोगा मागवायचा, त्यांचा आपला विश्वास आहे, ते आशीर्वाद देतात, प्रेम देतात, आपण काम करायचं, त्यांचं आदर राखायचा, गोरगरीब लोकांचे त्या ह्याच्यामध्ये कसे जास्त काम होते नगर परिषद ते बघायचं, आपला स्वभाव आहे. पण तू एक बघा की मोदीजी वरती आहे, देवेंद्रजी आहे, मी आहे, आम्ही देऊ पैसा, दुसरेही पैसा समजा होणार तर नाहीच, पण एखादी दुसरी सत्ता आली देऊ पैसा, पण तू त्याचा व्यवस्थित प्लॅन करून या शेगाव शहराला चांगलं बनवण्याचं जर ते काम करू शकले नाही तर त्या पैशाचा उपयोग होणार नाही. आणि म्हणून तिथं आपली सत्ता असणे आवश्यक आहे. सत्ता हे सेवेचं साधन आहे, सेवेसाठी आपल्याला सत्ता हवी आहे. आणि म्हणून कमळाचं चिन्ह आणि 2 ठिकाणी आपलं धनुष्यबाणाचं चिन्ह, काहीच बघायचं नाहीये. उमेदवार आपल्यासाठी मोठा नाही, उमेदवार कोण हे आपल्याला बघायचंच नाही. आपला उमेदवार कमळ आणि 2 ठिकाणी धनुष्यबाण एवढाच आपला उमेदवार आहे. कारण शेवटी त्या पदावर कोण जातं त्याला महत्व नाही, त्या पदावर गेल्यानंतर तो काय काम करतो, जनतेची कशी सेवा करतो याला महत्व आहे. आणि सेवा करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि कमळच करू शकते, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, सगळ्यांना विनंती करावी. आता शेवटचा मुद्दा घेतो. बरेच दिवसाचा आमचे शेगावमध्ये जे मोदीनगरचा विषय होता की मोदीनगरमध्ये ती दान दिलेली जागा होती, त्यामध्ये खूप वर्षांपासून लोकांनी घर बांधले, आपले छोटे छोटे केले, ते मोठी वस्ती तिथं वसली, म्हणजे तिथं उभारली गेली, उभी राहिली, पण त्याला प्रॉपर्टी स्वतःच्या नावानं घरच नाही आहे, स्वतःच्या नावानं प्लॉट नाही, स्वतःचं घर बांधलेलं आहे ते स्वतःच्या नावाने, त्यामुळे कर्ज भेटत नाही, काही सुविधा भेटत नाही, त्यांना त्या घराचं महत्व नाही, स्वतःचं नसल्यामुळे काहीच भेटत नाही, कोणतं कर्ज भेटत नाही, बँकेत ठेवता येत नाही, पुढे उलाढाल करता येत नाही. आणि मी अतिशय अभिनंदन माझ्या कार्यकर्त्यांचं करेल, शेगावातल्या नेत्यांचं करेल, भारतीय जनता पार्टीच्या, नाव एकाचं घेणार नाही, परंतु त्या भागातले वकील आहेत,
त्या भागातले पत्रकार आहेत, त्या भागातले प्रमुख नेते आहेत, प्रमुख कार्यकर्ते आहेत, शेगाव शहरातले प्रमुख पदाधिकारी आहेत. या सगळ्यांनी एकत्रितपणे जेव्हा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नासोबत मी सातत्यानं त्याच्यासोबत पाठपुरा करत गेलो. अधिकाऱ्यांचे मी सुद्धा धन्यवाद मानणार आहे की आज मोदीनगरचा त्या लोकांचा शेकडो घरांचा प्रश्न सुटला, त्याची मोजणी झाली, त्याचं सगळं झालं आणि इलेक्शन नंतर PR कार्ड जे आहे त्या मोदीनगरवाल्यांच्या स्वतःचं घर स्वतःच्या नावानं हे 100% येणारा लवकरात लवकर त्यांचं घर स्वतःच्या नावानं होणार आहे. त्याचप्रमाणे या शेगाव शहरामध्ये आम्रपाली नगर असेल, सुदामा कॉलनी असेल, अजून तिसरं कोणतं आहे तुमच्या एरियातलं? सुदामा नगर, जगदंबा नगर, ताडी परिसर, आम्रपाली नगर या भागामध्ये वेगळी परिस्थिती आहे. ही स्वतःची लँड होती, दान दिलेली होती. पण या भागामध्ये जे प्रकार भूतकाळामध्ये घडले ते जगात पण घडले की एक शेत घ्यायचं, एक जमीन आपली आहे आणि त्यामध्ये मग जमिनीमध्ये ओपन स्पेस टाकायचं नाही, रस्ते छोटे छोटे टाकायचे आणि नोटरीवर 1 गुंठा 2 गुंठे 3 गुंठे जागा विकत राहायच्या. त्याचं येणे करायचं नाही, त्याचा टॅक्स भरायचा नाही, त्याची डेव्हलपमेंट करायची नाही आणि लोकांना मूर्ख बनवायचं. त्यांना नोटरीवर लिहून द्यायचं 99 वर्षासाठी भाडेपट्ट्यावर किंवा नोटरीवर त्यांना दिलं तुम्हाला हे जागा आणि दशक झाले. ते लोकांनी घरं बांधले, सगळं बांधलं, त्यांच्या नावानं नाही, कारण गुंठ्याची नोंद होत नाही आणि नोटरीवर आहे त्यामुळे नोंद होण्याचा विषयच येत नाही. खरेदी नाही, खरेदी देता येत नव्हती. अशी बनवाबनवी करून गरीब लोकांना हजारो घरं जे आहेत ते गरीब लोकांना या पद्धतीने देण्यात आली, या पद्धतीने प्लॉट देण्यात आले. बिचाऱ्यांनी आपली छोट्या छोट्या गोष्टी करून तिथं घरं बांधले, पण त्यांच्या नावानं नाही. त्यांना बँकेत जाता येत नाही, त्यांना त्याचा उपयोग नाही. कुठं एखाद्या मुलाला पुढे न्यायचं आहे तर आपलं घर गहाण ठेवून एखादा ₹1,00,000 भेटला की त्याला उद्योग करू ते स्वप्न पाहता येत नाही. म्हणून आम्ही मागच्या 1 वर्षामध्ये मोदीनगर बरोबरच आम्रपाली नगर असेल त्या आमच्या भगिनी, आजही मी त्यांच्याकडे गेलो होतो आणि सुदामा नगर सगळ्या एरियात गेलो होतो. 1 वर्षापासून आपण प्रयत्न करतोय, जसं मोदीनगरचं आपण 2 वर्ष लागले मोदीनगरसाठी. डॉक्टर बरोबर आहे, 2 वर्ष लागले ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी. आज ती अंतिमेच्यात पोहोचली. मग आम्ही जेव्हा मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा केली, मी या टर्म मध्ये निवडून आल्यानंतर, आणि त्यांना प्रश्न सांगितला, बावनकुळे साहेबांना सांगितलं, ते महसूल मंत्री असल्यामुळे, की असे हे गुंठेवारीनं जे प्लॉट घेतलेले आहेत लोकांनी, जे नोटरीवर घेतलेले आहेत, खरेदी नावानं नाही, या लोकांना रेग्युलराइज करण्याची सगळ्या नगर परिषदामध्ये सगळे प्रॉब्लेम चालू आहेत. त्या लोकांना आपल्याला स्वतःच्या त्यांच्या नावानं घर कसं देता येईल त्याचे आपण प्लॅन करतोय, पण त्याला खूप वेळ लागत जातो. आणि म्हणून या लोकांना समस्या लवकरात लवकर त्यांची कशी सुटेल आणि म्हणून 5-6 महिने त्याच्यावर मुख्य सचिवची कमिटी नेमली गेली आणि त्या माध्यमातून रिपोर्ट आला की या प्रोसेस लेंदी आहे, त्याच्यामध्ये पैसे लागतील, त्या लोकांना पैसे भरावे लागतील आणि विविध प्रकारच्या समस्या करताना उभ्या येतील. आणि म्हणून राज्य शासनाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी निर्णय घेतला. याच मागच्या कॅबिनेटमध्ये इथं तरुण मुलं बसले असतील, जरा बघत जा, पेपर वाचत जा, सोशल मीडिया पाहत जा, मुख्यमंत्र्यांचा हँडलर जे आहेत ज्या सोशल मीडियामध्ये ते जरा बघत जा, बावनकुळेचं बघत जा, माझं बघत जा, तुम्हाला सगळे निर्णय कॅबिनेटचे त्याच्यावर दिसतील. त्यामध्ये मागच्याच कॅबिनेटमध्ये निर्णय झाला की जे भूखंड जे आहेत, जे भूखंड गुंठेवारीनं केलेले आहेत, त्या लोकांना रेग्युलराइज करण्याचं शासनाने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आणि 1 महिन्याच्या आतमध्ये त्याची SOP बनवून त्याचा GR निघतोय. आणि मग गुंठेवारीचे जे लोक आहेत त्यांना त्याच जागेवर त्यांचे त्याच गुंठे हे रेग्युलर करून देण्याचं काम हे महाराष्ट्र शासनानं कॅबिनेटमध्ये निर्णय करून या महाराष्ट्रातल्या लाखो लोकांना, मी तर म्हणतो करोडो लोक असतील, की त्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. आणि मग काम करणारं सरकार आहे, व्हिजन असणार सरकार आहे, दृष्टी असणारं सरकार आहे, गोरगरिबांचा विचार करणारं सरकार आहे. आणि दुसरा निर्णय अजून फेब्रुवारी झाला, आता 7 दिवसामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय आला की ज्यांनी नोटरीवर हे प्लॉट केलेले आहेत ते नोटरी सुद्धा आता ग्राह्य पकडल्या जाईल.
हा सुप्रीम कोर्टाचा सुद्धा निर्णय झाला. आणि म्हणून दोन्ही निर्णय हे आपल्या गोरगरीब जनतेसाठी फायद्याचे आणि विकासासाठी महत्वाचे झाले. आणि म्हणून तोही प्रश्न आपण भविष्यामध्ये निकाली निघतोय. आणि म्हणून गोरगरीब जनतेचा ध्यान देऊन मोदी शासन, महाराष्ट्र शासन काम करते आहे. हे सुद्धा आपण कार्यकर्ते इथं आहात. आपण लोकांच्या घरोघरी हे निर्णय आणि आपण करत असलेला प्रयत्न आणि शेगावचा होत असलेला विकास, आपलं असलेलं विजन हे पोहोचवण्यासाठी आज आपला मेळावा ठेवलेला आहे. मला माहिती आहे की वेळ खूप झालेला आहे, त्यामुळे आता जास्त अजून बोलणार नाही. पण तू मनातलं सांगतो, ही मनातली तळमळ आहे की यात किंचितही चुकी जर केली, वर्स्ट मधल्या वर्स्ट केसमध्ये जर चुकी झाली तर शेगाव शहर, मी म्हणणार नाही माझं काही जाणार नाही, शेवटी मी आमदार आहे, परंतु शेगाव वासियांचं खूप मोठं नुकसान हे होऊन जाईल. आणि म्हणून माझी नम्र विनंती शेगावकरांना आहे की पुन्हा भाजप, पुन्हा कमळ आणि पुन्हा तुमच्या सेवेसाठी आम्ही तुमच्या समोर यावं, यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावे. निश्चितपणे जळगाव असेल, शेगाव असेल, या दोन्ही शहरांमध्ये जो एक मतदारसंघाचा विचार करून आपण पुढे जातोय, प्रत्येक गोष्टीमध्ये मतदारसंघ पुढे नेतोय, त्याचप्रमाणे जळगाव आणि शेगावकडे माझं बारकाईनं लक्ष आहे. आणि सगळं प्लॅनिंग माझ्या डोक्यात असते. इथले नेते असतात, इथले पदाधिकारी आहेत, इथले नागरिक आहेत, त्यांच्याशी चर्चा करून बरेचसे नागरिक चांगल्या चांगल्या गोष्टी सुचवतात. म्हणजे असं काही नाही लोकप्रतिनिधी झाला म्हणून त्याला सगळं समजते असं काही नाही. शेगाव शहरातले जे नागरिक आहेत ते सुद्धा भेटतात. भाऊ हे असं झालं पाहिजे, साहेब होण्याचे, ऐसा करण्याचे, शेगाव मी हे होण्याचे, त्यांची संकल्पना आहे. आणि म्हणून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर काही गोष्टी माझ्या डोक्यात येतात. आणि म्हणून त्याच्यातले एक विषय अजून आला होता जो माझ्या डोक्यात आला, जो आपल्या नागरिकांनी दिला. कारण मुलं आपले टेक्नोसेव्ही आहेत शेगाव शहरातले, वाचत राहतात मोदीजींच्या शासनाच्या काय योजना आहेत, शासनाच्या महाराष्ट्राचे काय आहेत. त्यामध्ये सर बोले अपने शेगाव शहर में अगर सब ऑफिसेस सोलर पे गए ना, सोलर सिटी करके अगर इसको अपन बनाए तो एक उदाहरण हम भारत के लिए पेश कर सकते हैं. तेव्हापासून मी त्या मागे लागलो. आपला प्रस्ताव मंत्रालयामध्ये आणि ऊर्जा खात्यामध्ये पोहोचलेला आहे आणि अपारंपरिक ऊर्जेच्या खात्यामध्ये आपला मंजुरीचा प्रतीक्षेत आहे. मला विश्वास आहे की तोही देवेंद्रजी मंजूर करतील आणि शेगाव शहर आपण हळूहळू एक सोलर सिटी. मग त्याचा अर्थ काय, लोक विचारतील काही शब्द देत राहतात सोलर सिटी. त्याचा अर्थ हाच आहे की जेवढेही शासनाचे ऑफिसेस आहेत त्यामध्ये सगळं सोलर पॅनल लावल्या जातील. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही ऑफिसमध्ये एमएससी इलेक्ट्रिकची गरज भासणार नाही. जे नागरिक असतील, जे आस्थापना, जे शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील, त्याही लोकांना अनुदानाच्या याच्यावर सोलर दिल्या जातील, जेणेकरून त्या लोकांचा, त्या घरांचा, त्यांचाही फायदा होईल आणि शेगावला येणारी वीज जी आहे ती कमी लागेल, उघडझापची लागणार नाही. सातत्यानं वीज भेटून एक क्लीन एनर्जी, ग्रीन एनर्जी, आता कन्सेप्ट वाढतोय जगामध्ये. आता ग्रीन एनर्जीवर लोक जात आहेत. जेवढं जास्तीत जास्त सोलरवर आपल्याला करता येईल तेवढं आता जग आता ते सोलरवर जाते आहे. त्याच्यामधून फायदा होतो की प्रदूषण होत नाही. आणि त्यामुळे एमएससीबी, कारण इलेक्ट्रिसिटी तयार करताना प्रदूषण होतं, वापरता नाही प्रदूषण, म्हणून सोलरची ग्रीन एनर्जी म्हणून आता त्याही पुढे जग गेला की ग्रीन बिल्डिंग, की त्याच बिल्डिंग मध्ये सोलर प्लॅट हे लावून, पॅनल लावून त्या बिल्डिंग मध्ये स्वतःचीच ती बिल्डिंग एनर्जी उत्पन्न करेल. याही प्रकारचे जग पुढे जात आहे. आपण म्हणणार नाही की मी उद्याच ती बिल्डिंग तयार करून टाकू, परंतु आपण का अभ्यास करावा नाही, आपण का स्वप्न पाहावे नाही की माझं शेगाव शहर सुद्धा असं व्हायला पाहिजे. आज नाही होणार, या 4 वर्षात नाही होणार, पण मोदीजींचं जे विजन आहे 2047 मध्ये हा विकसित भारत घडवायचा आहे. आणि तो विकसित भारत जर घडत असताना तर हे तरुण पिढी जी आहे, जे आज तरुण आहे, जे लहान आहे, हेच आहे विकसित भारत घडू शकतात की ज्या भारतामध्ये प्रत्येक जण चांगलं आयुष्य आपलं जगू शकतं. असा भारत बनवायचा आहे, असा महाराष्ट्र देवेंद्रच्या नेतृत्वात बनवायचा आहे. आणि नगर परिषद असो किंवा मतदारसंघ आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने एक चांगल्या प्रकारचा त्या व्हिजनला साजेसा 2047 मध्ये जेव्हा मोदीजी म्हणतात हा विकसित भारत करायचा आहे, आणि माझं म्हणणं आहे की त्यापूर्वीच विकसित मतदारसंघ 10 वर्षापूर्वी करायचा आहे. 10 वर्षापूर्वी 2047चं त्यांचं स्वप्न, त्यांचं विजन हे 2037 पर्यंतच या मतदारसंघामध्ये पूर्ण करण्याचा आपला मानस आहे. आपल्या सगळ्यांचे त्याच्यासाठी सहकार्य आहे, त्याप्रमाणे आशीर्वाद आहे. आणि म्हणून त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी पुढे जावं. गौरक्षनगर रोकडिया मधील जागा रेग्युलर ते तर सांगितलं मी, ते तर झालं, तो होणारच आहे, तो विषय झालेला आहे. आणि म्हणून आता आटोपते घेतो आणि एवढंच सांगतो
की आपण हे सगळे उमेदवार आहे. मला एक जरी उमेदवार पडला ना, एक जरी, तर जे उमेदवार निवडून आले त्या कार्यकर्त्यांना, त्या एरियातल्या लोकांना खूप आनंद होतो. पण माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात दुःख असते एक जरी उमेदवार पडला तर. कारण तो माझा एक सगळ्यात चांगले कार्यकर्ते असतात, त्यामधला एक उमेदवार जरी पडला तर त्याचं दुःख तुमच्यापेक्षा जास्त मला होतं. आणि म्हणून कुठेही डोकं चालवू नका. प्रत्येक उमेदवार कमळाचा आणि धनुष्यबाणाचा दोन ठिकाणी आपले उमेदवार आहेत. कुठेही काहीही धक्का न लागता सर्वच्या सर्व उमेदवार हे विजयी होतील आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे. 3 दिवस आहेत. शेगावकरची जनता समजदार आहे. शेगावकरच्या जनतेला कोणतेही असो त्यांच्यापर्यंत आपण गेलं पाहिजे, त्यांना समजवलं पाहिजे की इथं भारतीय जनता पार्टी आली तर काय पद्धतीने आतापर्यंत झालं आणि पुढे काय होऊ शकतं हे समजायला पाहिजे. दुःख या गोष्टीच आहे. या शेगाव शहरामध्ये काही समूह असेही आहेत, त्याचा त्रास मला होतो, दुःख होतं की ज्यांचं सगळ्यांचं काम करतो आपण. कोणता समाज, कोणता धर्म पाहत नाही, कोणती जात आपण पाहत नाही. प्रत्येक विकास प्रत्येक भागाचा झाला पाहिजे. प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाचा त्यांच्या भागातला झाला पाहिजे. हा आपण आतापर्यंत एजेंडा केला. पण दुःख या गोष्टीचं होतं की विधानसभेच्या वेळेस बघितलंय की एवढं आपण प्रत्येक कधी भेदभाव करत नाही, तरी काही समूह आपल्याला मतदानच देत नाही. याचाही शेगावकरातल्या त्या समूहानं विचार करावा की विकासाबरोबर आपण गेलो पाहिजे. कारण कोणताही एरिया मला सोडायचा नाही आहे, कोणताही धर्म समूह जात हा सोडायचा नाही आहे. पण तुम्ही विकासाच्या प्रवाहात आलंच पाहिजे. वेगवेगळ्या गोष्टी जाऊन तुमच्या डोक्यामध्ये भरल्या जात असतील तर तुम्ही तुमचा समाज जो आहे तो मागे ठेवताय, विकासापासून मागे ठेवताय. मुख्य प्रवाहात तुम्ही आल्याशिवाय, आणि मुख्य प्रवाहामध्ये काही लोक येऊच देत नाहीत. मी जसं मागचं सुषमाताईच्या बद्दल, सावळीच्या बद्दल जो उदाहरण दिलं, तोच दुसरा वेगळा अजून विषय आहे. त्याही लोकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. आज असे काही समाजांना हे केलेलं आहे की त्याची मक्तेदारी आम्ही घेतलेली आहे. पण ते मक्तेदारी घेताना हा विचार केला नाही आणि विचार अजूनही करत नाही. स्वार्थाचं राजकारण करून त्या समाजाच्या भरोशावर, त्या समूहाच्या भरोशावर राजकारण करायचं आणि त्या समाजाला फक्त वापर करायचा. तो जागच्या जागेवर राहतो आणि आपलं नेतेगिरी आणि आपलं दुकानदारी चालू राहते. याचा सुद्धा शेगावकरातल्या सुज्ञ नागरिक, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी चांगल्या प्रकारे विचार करावा. एक चांगलं स्वप्न, एक चांगलं शेगाव हे घडवण्यासाठी फक्त भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी कमळ आणि दोन ठिकाणी आमचे शिवसेनेचे चिन्ह आहे, तिथं धनुष्यबाण, याच्यावरच आपण मोहर लावावी. सगळ्यांना भूक लागली, मला भूक लागलेली नाही कारण मी बोलत राहिलो, मला भूक लागत नाही. पण तू समोरच्याला ऐकताना किती ऐकावं, त्यामुळे त्याचा प्रश्न येतो. ऐकता ऐकता त्याला भूक लागते, मग तो थोडं मनामध्ये चलबिचल होतो, मनाबद्दल काही बरोबर विचार करायला लागतो. त्यामुळे आता तुम्ही विचार करू नका, शांतपणे आपल्याला सगळ्याला जेवायचं आहे. परंतु 3 दिवसामध्ये मेहनत एवढी घ्या, एक माणूस जो आहे त्याला आपले विचार पटवा, आपल्या प्रवाहात आणा आणि एक चांगल्या प्रकारची निवडणूक लढवून 2 तारखेला कोणत्याही परिस्थितीने सगळ्याच्या सगळ्या सीट या भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा असाव्यात. या पद्धतीचं नियोजन सगळ्यांनी करावं. सगळ्यांना विश्वास आहे, कोणताही समूह, कोणताही जात, कोणताही धर्म हा आपल्या पद्धतीच्या पलीकडे असू नये, आपल्यापासून दूर असू नये, याचा प्रयत्न करायचा. चांगल्या वातावरणामध्ये, शांततेच्या वातावरणामध्ये, प्रेमाच्या वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे निवडणूक लढवावी. कोणी दादागिरीची करत असेल तो त्यांना लख लाभो. आपण शांतताप्रिय लोक आहे, आपल्याला शांतता प्रिय आणि आपण संवेदनशील आणि चांगले लोक असल्यामुळे आपल्याला लोक जरी घाबरत असतील कोणाला तरी त्याला मतं देणार नाही. मते भारतीय जनता पार्टीला भेटतील याचा आपण विचार ठेवा आणि चांगल्या प्रकारची निवडणूक लढवावी आणि जिंकावी ह्या शुभेच्छा देतो. आणि कमळ आणि धनुष्य हा 2 तारखेला फुलणार म्हणजे फुलणार आणि 3 तारखेला जे आहे तो रिझल्ट मधून दिसणार. आणि आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आशिष संजय सावळे हे नगराध्यक्ष पद असणार. आणि आपले सगळे उमेदवार जे आहेत, या सगळे उमेदवार हे नगरसेवक म्हणून काम करतील, तुमच्या सेवेमध्ये असतील, सेवेकरी म्हणून काम करतील आणि तुम्हाला सन्मान तेवढा देतील की पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला कंप्लेंट करण्याची लागणार नाही, गरज लागणार नाही. या पद्धतीने काम हा विश्वास देतो. आणि सर्वात शेवटी सांगतो की काही कमी जास्त झालं पुढे 5 वर्षात तर जिम्मेदारी माझी आहे.
त्या सगळ्यांची जिम्मेदारी मी घेतो आणि मला विश्वास आहे की जनतेसमोर माझी मान कुठं खाली जाईल या प्रकारचा एकही प्रतिनिधी वागणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2 मिनिट पक्षप्रवेश.